नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आजचा आमचा बेत आहे हिरव्या मिरचीचा झिंग घालून केलेला ठेचा। तर काही ठिकाणी याला सुकट बोलतात, तर काही ठिकाणी याला जवळा बोलतात। तर हा ठेचा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर चुलीवर इथे तवा ठेवला, याच्यामध्ये थोडे झिंगे घातले। आता झिंगे छान असे परतून घेऊया। तर तवा इथे जास्त गरम झाल्यामुळे मी जास्त काही परतून घेतलं नाही। 1 मिनिटभर परतून घेतल्यानंतर आम्ही याला बाहेर काढून घेतलं। आता झिंगे एका प्लेट मध्ये काढून घेतले। आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया। आता साइडला ठेवून देऊया। आता आपण ठेचा बनवूया। त्यासाठी इथे मी 2 मीडियम साइजचे कांदे स्लाइस मध्ये कट करून घेतले। त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्या कट करून। आता हिरवी मिरची आणि कांदा तेल टाकून परतून घेऊया। तर याच्यामध्ये पळीवर तेल घातलं। आता याला चांगला भाजून घेऊया। आता कांदा मिरची चांगली भाजून झाली। आपण याला खाली चुलीवरून खाली उतरवून घेऊया। तर त्याच्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्या। तर लसूणची साल काढून घेतलेली आहे। तर आता आपण याला बारीक करून घेऊया। तर इथे बारीक करण्यासाठी आम्ही छोटा वरवंटा घेतला आणि त्याने बारीक करून घेतला ठेचा। तुमच्याकडे वरवंटा वगैरे नसेल तर तुम्ही मिक्सरवर जरी बारीक केलं तरी चालेल। तर इथे ठेचा आपला चेचून तयार झाला। तर आपण आता याला एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊया। आता याच तव्यामध्ये तेल घातलं, 2 पळ्या। याच्यामध्ये घालणार आहे कांदा। तर कांदा इथे 2 मीडियम साइजचे कांदे बारीक चिरून घेतले। कांदा चांगला तेलामध्ये परतून घेऊया। आता याच्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातली। आता याच्यामध्ये घालूया टोमॅटो। 1 टोमॅटो मीडियम साइजचा बारीक चिरून घेतला, तो आता याच्यामध्ये घातला। आता कांदा टोमॅटो चांगला भाजून घेऊया। कांदा टोमॅटो भाजल्यानंतर याच्यामध्ये घालायचे आपल्याला झिंगे। तर झिंगे पाण्यामध्ये आपण घातले होते, ते पाण्यातलं काढून घ्यायचे आणि आता याच्यामध्ये घालूया। तर झिंगे चांगले परतून घेऊया। थोडे लालसर होईत आले बघा। तर आता याच्यामध्ये घालूया आपण ठेचा बारीक करून घेतलेला। तर आता झिंग्यामध्ये ठेचा मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये मीठ घातलं अर्धा चमचा। आता चांगलं मिक्स करून घेऊया। तर ठेचा इथे आपला तयार झाला। आता आपण तवा चुलीवरून बाजूला घेऊया। आता ठेचा आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया। तर मस्त असा इथे झिंग घालून केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा आणि तांदळाची भाकरी 1 नंबर लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।